हाय गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. हा आपला नवीन चॅनल आहे. त्याला भरभरून प्रेम द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मी आणेन. पेट्स रिलेटेडच आपलं जे पण असेल ते ह्या अकाउंटमध्ये येत राहील. पेट्सच्या स्किन इश्यूज झाले किंवा प्रोडक्ट काय असतील त्याचे आपण रिव्ह्यू देऊ तुम्हाला, किंवा डॉगचे जे पण असतील काही काही ब्रीड्स असतील त्याच्याबद्दल आपण तुम्हाला गोष्टी थोड्याशा आपण देऊया, माहिती देऊया. आणि आपला हा मोस्टली मराठीमध्ये जास्त चॅनल असेल, कारण मोस्टली असं आहे की पेट पेरेंट्स पर्यंत मराठी हा चॅनल पोचला नाही. मोस्टली जेवढे पण यूट्यूबर्स आहेत जे पेट्स रिलेटेड, ते हिंदीमध्ये खूप असे आहेत व्हायरल झालेले. पण आपण मराठीमध्ये ह्याच्यासाठी ठेवलंय की तुमच्यापर्यंत म्हणजे गोष्टी याव्या, किंवा मराठी ज्यांना माहिती आहे, हिंदी नसेल समजत, त्यांच्यापर्यंत हा यूट्यूब चॅनल पोचावा. त्याच्यासाठी मी हा मराठीमध्ये पण क्रिएट करणार आहे. आणि कधी कधी आपण हिंदीमध्ये पण टॉपिक घेऊया. मराठी जसं नाही, हिंदी पण आपण टॉपिक घेऊया. आता आज माझा एक मेन टॉपिक आणलाय मी, ते म्हणजे शिजू ब्रीड. शिजू ब्रीड तुम्हाला सर्वांना आवडते, मला माहिती आहे. मोस्टली फिमेल्स लोकांना खूप आवडते शिजू, कारण टॉय ब्रीड असतं. पण लोकांच्या एक मनात गैरसमज झाले की शिजू ब्रीड म्हणजे हाय मेंटेनन्स आहे. मला बरेच लोक म्हणतात शिजू ब्रीड हे हाय मेंटेनन्स आहे, त्यामुळे आम्ही अफोर्ड नाही करू शकत. प्राइस हाय आहे, 20,000 प्राइस आहे, 30,000 आहे, 40,000 आहे. पण डिपेंड आहे, क्वालिटीवर डिपेंड आहे. 10,000ला पण आहे, 12,000ला पण आहे. पण डिपेंड आहे की तुम्ही कुठली ब्रीड घेताय त्याचं. मी हा टॉपिक ह्याच्यासाठी आणला, कारण तुमचं एक कन्सेप्ट क्लिअर व्हावं की शिजू डॉग ह्याची माहिती तुम्हाला भेटावी की शिजू डॉगचं डाईट काय आहे, त्याला मेंटेन कसं ठेवायचं आहे, त्याला आपल्याला रेग्युलर बेसिसवर काय करावं लागेल, किंवा त्याच्या काही डेली नीड्स काय असतील, किंवा इतर अजून काय गोष्टी असतील, त्या आज मी तुम्हाला सांगेन ह्या व्हिडिओमध्ये. की शिजू डॉग हा छोटा ब्रीड असतो, आणि शिजू डॉगला मेंटेनन्स हा काही नसतो. मेंटेनन्स हा येतो ते फक्त हेअरचा. तुम्ही हेअर आणि कोट शिजूचं कसं मेंटेन ठेवतात ह्याच्यावर तुमचं पूर्ण लक्ष असतो. ह्यावर तुमचं एक खेळ असतो. तुम्ही जर महागातली महाग ब्रीड घ्याल आणि तुम्ही त्याचं मेंटेन नाही करणार, मेंटेन ठेवणार नाही त्या ब्रीडला, तर ते वर्थ नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही घरी कोणताही पेट आणायच्या आधी, डॉग असो, कॅट असो, कोणत्याही पेट्स असो, इवन छोटा एक रॅबिट जरी आणलात किंवा माऊस जरी आणलात, तरी त्या ह्याची पूर्ण माहिती घ्या, त्या ब्रीडची माहिती घ्या. की जर मी पर्शियन कॅट मी माझ्या घरी ठेवतोय, तर त्याला आपण फूडला काय द्यावं लागणार, किंवा मंथली आपल्याला त्याच्यावर स्पेंड किती करावा लागणार. आता बरेच लोक काय करतात, त्यांच्या लहान पोरांच्या हट्टीपोटी डॉग किंवा कॅट घेतात, एक हप्ता सांभाळतात किंवा 2-3 दिवस हार्डली सांभाळतात, आणि ते रिटर्न देऊन टाकतात, किंवा ते फोर्स करतात कुठेतरी, म्हणजे अडॉप्शन सेंटर किंवा जे पण आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर मला असं त्या लोकांना सांगायचं आहे की तुम्ही डॉग कोणत्याही प्रिपेअर न होता, माइंड प्रिपेअर न होता तुम्ही डॉग किंवा कॅट कोणताही पेट घेऊ नका. तुम्ही त्याला डॉगच्या नजरेने बघाल, पण हा आपली एक फॅमिली असते. घरी आल्यावर कोणतीही वस्तू ती आपली एक फॅमिली सारखीच होईल. त्यामुळे तुम्ही कोणताही पेट्स आणाल तर पहिली माहिती त्याची घ्या, त्याचं बॅकग्राऊंड चेक करा, त्याचं कसं काय मेंटेनन्स आहे, किंवा तुमच्यानं ते जमेल का, ती गोष्ट पहिली चेक करा. मोस्टली खूप जण घेतात, ह्यानी घेतला म्हणून मी घेतोय, असं काही करू नका. तुम्ही पहिलं बघा की मी ही ब्रीड घेतोय, माझ्या घरी सुटेबल आहे का. एक शॉर्ट घरामध्ये जर तुम्ही एक ग्रेट डॅन किंवा जायंट ब्रीड पाळाल तर त्याचा वर्थ नाही आहे, कारण त्याचं पण नुकसान आहे.
तुमचंही नुकसान आहे आणि पुढे जाऊन तुम्ही त्याला रस्त्यावर पण सोडू शकतात किंवा काही करू शकतात. आता मी बरेच केस असं बघितलेत, की रस्त्यावर पण मी म्हणजे रेस्क्यू पण केलेत. असे डॉग मी रेस्क्यू पण केलेत, जे रस्त्यावर मला भेटलेत. जायंट ब्रीड, जर्मन शेपर्ड, ग्रेट डेन असे मला जायंट ब्रीड भेटलेत. पण माझं एक म्हणणं असं आहे, की तुम्ही कोणताही पेट्स आणाल तुमच्या घराच्या हिशोबान, तुमच्या मेंटॅलिटीच्या हिशोबान, तुमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबान घेऊन या. तुम्ही कॉम्पिटिटर कोणाचे बनून आणू नका, की माझ्या बाजूवाल्याने ग्रेट डेन घेतला तर मला पिटबुल घ्यायचा. ह्या हिशोबाने आणू नका. कदाचित त्याच्याकडे ती मेंटॅलिटी आहे, की मी ग्रेट डेन सांभाळू शकेन. कदाचित त्याच्याकडे मेंटॅलिटी अशी असेल, की मला नॉलेज आहे, की मी ग्रेट डेन सांभाळू शकतो. तुम्ही जर त्याचे कॉम्पिटिटर बनून जर तुम्ही पिटबुल आणाल, तर प्रॉब्लेम एक काय होईल, की एक तर तुम्ही डिसअपॉइंटेड व्हाल, दुसरं तुमचं लक्ष नाही राहणार, तिसरं तुमच्या फॅमिलीमध्ये वाद होत राहतात. मी असे बरेच केस बघितले. त्यामुळे तुम्ही कोणतीही ब्रीड आणताना, मिनी ब्रीड असो, जायंट ब्रीड असो या मीडियम ब्रीड असो या कॅट असो, तुम्ही पूर्ण माहिती घ्या ते ब्रीडची, मगच तुम्ही तिला घरी घेऊन या. असं नाही की काही गोष्टी आपण म्हणजे हा करतोय म्हणून मी पण तीच गोष्ट करू. तुम्ही पहिली ती गोष्टीची माहिती घ्या. आता मी मेन पॉइंटवर माझ्या येतो, की आज आपण शिजू ब्रीडचं जे पण असेल कव्हर करूया टॉपिक. माझ्याकडे मी तुम्हाला शिजू ब्रीड दाखवतो. ही शिजू आहे, फिमेल, 3 इयर्सची फिमेल शिजू आहे. शॉर्ट हाईट आहे, कॉम्पॅक्ट साईज मध्ये शॉर्ट हेअर आहे. 3 इयर्सची आहे. वेल ग्रूम पण आहे, वेल ग्रूम आहे, प्रॉपर मी ठेवलंय. नॉट्स नाही तुम्हाला कुठे दिसणार हिच्या बॉडीवर. तर माझं एक म्हणणं असं आहे, की शिजू ब्रीड एक शॉर्ट ब्रीड आहे. शॉर्ट ब्रीडला खाणं पण कमी क्वांटिटीत लागतं, पण त्याचे हेअर मेंटेनन्स कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. नेहमी ग्रूमिंग करा त्याची. नेल्स बघा, हप्त्यानी एकदा नेल्स कट करा, त्याला वॉश करा, त्याला बाथ द्या, चांगला शॅम्पू यूज करा शिद्धूसाठी. त्यांनी की हेअरफॉल नाही व्हायला पाहिजे किंवा स्किन इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. शिद्धूला स्किन इन्फेक्शन, बरेच स्किन इन्फेक्शन येतात. त्याचं कारण आहे की ते पाण्यात बसतात. कुत्रा आपला कुठलाही पाण्यात बसला नाही पाहिजे. त्याचं कारण आहे की त्याला स्किन इन्फेक्शन होऊ शकतं किंवा स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर शिज्जू पाळतायत किंवा शिज्जू घेऊन येतायत, तर त्याचं एक काळजी आहे की तुम्हाला पूर्ण त्याच्या बॉडीवर 24 आवर लक्ष द्यायचं, की माझं शिज्जू कुठल्या घाणीत तर नाही बसत किंवा कुठल्या म्हणजे अशा काही गोष्टी होत नाही, काय म्हणजे हे करत आहे. आणि तुम्ही मंथली त्याची ग्रूमिंग एकदा करा. जे शिद्धूचे हेअर्स असतात ह्या साईडचे फेसचे हेअर, ते नेहमी असे हप्त्यानी तरी कट करा किंवा तुम्हाला जर वाटतंय महिन्यानी जरी ग्रूम करायचं ते महिन्यानी करा. आणि पॉशचे जे केस असतात, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. आता जे फेसचे जे आहेत साईडचे ते तुम्ही कट करा. पॉशचे जे असतील केस ते कट करा. परत आणि सॅनिटरी कट जे मागे जे असतं, मागचे जे केस असतात ते मोस्टली कट करा. त्याच्यामुळे कसं आहे की थोडंसं जे त्यांचे जे पुप्स असतात ते लागण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही ते सॅनिटरी कट करा मंथली. शिज्जूला जर तुम्ही मेंटेन ठेवाल तर स्किन इश्यू कधी येणार नाही. आज टचवूड माझ्याकडे 3 वर्ष झाली, 3 वर्षात कधी इन्फेक्शन नाही शिज्जूला माझ्या. कारण त्याला मी मेंटेन ठेवतो. मंथली मी त्याची ग्रूमिंग करतो आणि मंथली ग्रूमिंग केल्यामुळे त्याला कुठला स्किनचा आजार नाही. जर तुम्ही शिज्जू पाळताय तर तुम्हाला एक स्पेशल लक्ष ठेवायचे की त्याचे हेअर कट, पॉज कट
आणि जे पूर्ण सॅनिटरी कट्स असतील ते तुम्हाला करून घ्यायचे. मंथली हा तुमचा एक टार्गेट पाहिजे, की माझ्या डॉगचं मंथली मी ह्या गोष्टीवर लक्ष देऊ. आता होम व्हिजिट ग्रूमर्स पण येतात. तुम्ही त्यांनाही बोलवू शकतात. काय असेल नसेल तरी. ते पण येऊन करून जाऊ शकतात. आणि कसं आहे, शिजूचं डाईट शिजूला तुम्ही 3 वेळा दिवसातून द्या. पण 5 अवर्सच्या गॅपमध्ये द्या. कारण शिजूची जी डायजेशन कॅपॅसिटी असते ती खूप कमी असते. आणि जी त्याचं जे खाण्याचं जे पिरियड असतं ते खूप कमी असतं. म्हणजे एक आत्ता थोडंसं खाईल, त्याला भूक लागेल तेव्हा थोडं खाईल, अजून थोडं नंतर खाईल. मग तुम्हाला एक काय करायचं, सकाळी 7 वाजता त्याला थोडंसं फूड क्वांटिटी द्यायचं, डॉग फूड द्यायचंय. परत 5 तासाच्या गॅपवर तुम्हाला डॉग फूड किंवा होम फूड जे राईस असेल किंवा चिकन झालं, एग झालं, कॅरेट झालं, कर्ड झालं, दही झालं, असं तुम्ही देऊ शकता आफ्टरनूनला. आणि रात्री परत तुम्ही त्याला डॉग फूड द्या किंवा त्याला होम फूड द्या. जे पण तुम्हाला द्यायचे ते तुम्ही होम फूडमध्ये ॲड करू शकता. आणि एक संध्याकाळी 5 किंवा 6च्या दरम्यान त्याला एक बिस्किट, मारी बिस्किट देऊ शकतात, ट्रीट्स देऊ शकतात. त्याच्यानी त्याचं कसं एक थोडंसं हॅपी राहील आणि त्याचं थोडंसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनेशन तुम्ही प्रॉपर करा. काय होतं, पेट पेरेंट्स व्हॅक्सिनेशन प्रॉपर करत नाहीत, त्यांना आजार येतात. आज जर व्हॅक्सिन करतात आणि डॉक्टर जर 21 डेजला बोलवतात, तर पेट पेरेंट्स त्यांना घेऊन जात नाहीत. डायरेक्ट 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर घेऊन जातात. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या कुत्र्याला आजार होऊ शकतात, कुठलेही आजार पकडू शकतात आणि डॉग बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये सेफ नाही राहू शकत. पार्वो, गॅस्ट्रो बरेच अशा गोष्टी आहेत. टिक फीवर पण होतात किंवा असं बरेच आजार येत आहेत. तर तुम्हाला असं आहे, की तुम्हाला प्रॉपर जे व्हॅक्सिन टाईम टू टाईम द्यायचे ते द्यायचेच आहेत. एक नोट म्हणजे लिहून ठेवा, की 21 डेजला आपल्याला हा व्हॅक्सिन द्यायचा आहे. आणि वर्षाला जे ॲडल्ट डॉग असतील त्यांना वर्षाला 2 इंजेक्शन तुम्हाला कंपल्सरी द्यायचे. ते एकत्र दिलात तरी चालतं आता. पहिलं 21 दिवसांनी द्यावं लागायचं 2 इंजेक्शन. आता तुम्ही एकत्र दिलत तरीही चालेल. आणि थर्ड पार्ट असा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पेट्सला वॉकला घेऊन जाणं. कमीत कमी 2 वेळा तरी वॉकला 30 मिनिट्स तरी शिजूला घेऊन जा. ॲटलीस्ट 30 मिनिट्स. कारण असं आहे, की शिजू हा ॲग्रेसिव्ह होतो. जर तुम्ही त्याला घरीच ठेवाल, एक 4 दिवाराच्या आत ठेवाल, तर तो ॲग्रेसिव्ह होईल. आता जर तुम्ही 30 मिनिट्स त्याला सोशलाइजला बाहेर घेऊन जाल किंवा इतर लोकांसोबत भेटवाल, तर तो थोडा एक टेम्परामेंट थोडंसं शांत राहील. त्याला हॅबिट राहील, की आपल्याला म्हणजे सोशलाइज म्हणजे कसं काय म्हणजे करायचंय ते तुमच्यावर पण आहे. ट्रेनर्स ठेवा. पेट्सला नेहमी ट्रेनर ठेवा. त्याच्यामुळे थोडंसं डॉगवर पण चांगला इफेक्ट पडतं. आणि तुम्हाला काय माहिती म्हणजे नसेल कळत किंवा नसेल काय समजत, तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. काही तुमच्या जर पेट्सला काही होत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर पेट्सला आपल्या जवळच्या डॉक्टरकडे घेऊन जा. त्याचं सजेशन घ्या. काही असेल तर इयरली तुम्ही त्याचे ब्लड टेस्ट करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला पण कळेल, की माझ्या पेट्सला काय आजार आहे का? आणि जर असेल, तर आपण एक 10 to 20% जेव्हा आजार येतो, तेव्हा आपण त्याला रिकव्हर लगेच करू शकतो. लास्ट स्टेपला जेव्हा येतं, तेव्हा डॉक्टर आपली गॅरंटी घेत नाहीत, की तो तुमचा पेट बरा होईल की नाही, याची काही गॅरंटी घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही जे पण असेल, ते प्रॉपर त्याची पूर्ण माहिती घ्या. प्रॉपर त्याची डिटेल ठेवा पेट्सची. तुमचं व्हॅक्सिनेशन कार्ड ठेवा प्रॉपर. आणि शिजू हा ब्रीड आहे ना, हा खूप एकदम फॅमिलीसाठी एकदम कनेक्टिव्ह ब्रीड आहे. त्यामुळे तुम्हाला असं आहे,
की त्या ब्रीडला तुम्ही एकदम सोशलाइज ठेवा. तुमच्या फॅमिलीला तुमच्या एक लहान पोरांसोबत पण हा मॅच्युअरली खेळतो. चांगला म्हणजे त्याचं जे प्लेफुल आहे त्यांच्यासोबत पण आणि ओनरसोबत पण प्लेफुल आहे. फक्त तुम्हाला त्याला थोडं सोशलाइज करावं लागतं कारण शिजू हा थोडासा 50% असं असतात की अग्रेसिव्ह होण्याचे चान्सेस असतात. त्याचं रिझन असं आहे की पेट पॅरेंट्स त्याला सोशलाइज करण्यासाठी बाहेर कधी घेऊन जात नाही. तर आपल्याला नेहमी बाहेर पण घेऊन जाता आलं पाहिजे. एक 30 मिनिट्स वॉक द्या. अजून काही इन्फॉर्मेशन असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकतात. मी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे करणारच आहेत. आता डेली मी व्हिडिओ अपडेट करत राहीन तुमच्यासाठी. आज हा शिजूचा मी व्हिडिओ खास तुमच्या पेट पॅरेंट्ससाठी बनवलाय आणि काही असेल तर तुम्ही मला मेसेज करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. त्याच्यामुळे काय होईल मला अजून उत्सुकता येईल की मी काहीतरी तुमच्यासाठी अजून बनवू. मी हे स्पेशली तुमच्यासाठी हे बनवतोय पेट पॅरेंट्स. त्याचं कारण असं आहे की तुमच्यापर्यंत काय माहिती पोचावी आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू, धन्यवाद. आणि कसं आहे, शिजू डॉग हे खूप कमी खाणारे ब्रीड्स आहेत. म्हणजे आणि त्यांना डायजेशन इश्यू खूप असतं. म्हणजे थोडं पण जास्त झालं क्वांटिटी तर त्यांना लूज मोशन होऊ शकतात, व्हॉमिटिंग होतात, स्टमकवर इफेक्ट पडतं, कधी लिव्हरवर पण इफेक्ट पडतं त्यांच्या. शिजू किंवा मिनी ब्रीडला पाळणं खूप कठीण आहे. जायंट ब्रीडला आपण पाळून कसंही म्हणजे त्यांचं डायजेशन किंवा बॉडी त्यांची स्ट्रॉंग असते. शिजूचं जे मेंटॅलिटी आणि जे डायजेशन असतो ते खूप वीक असतं. त्यामुळे आपल्याला नेहमी एक लक्षात ठेवायचं की शिजूला आपल्याला किती प्रपोर्शनमध्ये खाणं द्यायचं, जेवण द्यायचं आणि त्याला बेस्ट डाएट काय असेल त्याच्यासाठी डॉग फूड. आता कसं झालंय कधी-कधी कुठल्या डॉग फूडला म्हणजे सूट नाही होत कुठल्या डॉग फूडला. तर तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचं की माझ्या कुत्र्याला हा डॉग फूड सूट होतो का? हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय की माझ्या डॉगला हा डॉग फूड म्हणजे मी ब्रँडचं नाव नाही घेणार. माझ्या कुत्र्याला ह्या ब्रँडचं डॉग फूड खाल्ल्यानंतर त्याची शीट बरोबर येते का? हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कारण जर त्याचं शीट प्रॉपर नसेल येत किंवा त्याला काही इश्यू असतील, लूज मोशन होत असतील लगेच, तर लगेच फूड चेंज नका करू. 2-3 दिवस कंटिन्यू ठेवा. 2-3 दिवसानंतर जर तरी पण प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही समजून जा की हा डॉग फूड माझ्या पेट्सला सूट नाही होत आहे. मग तुम्ही त्याला अजून प्रीमियम फूड किंवा त्याचं जे पण असेल त्याला छोट्या क्वांटिटीमध्ये द्या. त्याच्यामुळे काय होईल की वेस्टेज नाही होणार. मोठं आणू नका, छोट्या क्वांटिटीमध्ये आणून त्याला चेक करा की हा डॉग फूड त्याला यूज होईल. त्याला जे पण म्हणजे डायजेशन होईल, नाही होईल ते तुम्हाला त्याच्यावर समजेल.